नमस्कार मित्रांनो, तर लॉन कशी कट करतात हे कॉन्टॅक्ट दिल्यानंतर हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। हे पहा, हे मशीनवर यांनी कॉन्टॅक्ट दिलेला असेल तर मधलं जे आहे ते ॲटोमॅटिक मशीनवर करतात। हे पहा, भरा 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 त्यानंतर जे कढईचं छोटं असतं कढईचं छोटं असतं ते अशा पद्धतीने करत असतात। त्यानंतर आणखी एक जण आहे इकडे, त्याचा कॉन्टॅक्ट दिलेला आहे, ती गाडी येते आणि मुख्य म्हणजे हे जास्त वाढू द्यायचं नाही। फार वाढलं ना तर ह्याला फाईन आहे, त्यामुळे काही करतात म्हणजे वाढल्यानंतर ते कट करायचं ही आपली ड्युटी असते। हे लॉन आता हे कडेचं फक्त ते कापतायत आणि मधलं मोठं मोठं त्या गाडीने करतील। हे असं जो जास्त परिसर आहे त्याचा ॲटोमॅटिक कट केलेलं खाली एक बॉक्स केलेला आहे, त्या बॉक्समध्ये साठलं जातं। आपल्याकडे जवळ अशी गाडी की आपल्याला दिसेल पहा, हे पहा वेळात ते कट करून जातात। दिसतंय ना किती छान वाटतं पहा। किती मिनिटात होईल पाहूयात आपण। आता याचं सर्व झालं की फिनिशिंग करण्यासाठी मॅन्युअल ह्या पांढरं दिसतंय त्या बंगल्यांची जी बाउंड्री असेल तिथपर्यंत ते कट करणार, त्याच्याशिवाय पलीकडचं तसं कट करणार नाही। आणि हे जे साठलेलं आहे ना ते एक प्रेशर असतो, त्याने साफ केलं जाईल। मी दाखवेल का त्याच्यात पुढे अशा एजन्सीज असतात बऱ्याचशा, त्या एजन्सीजला कॉन्टॅक्ट दिलेलं असतात, त्यांचे काय पैसे ठरलेले असतील त्याप्रमाणे ते चार्ज करतात। कट लॉन कट करून झाल्यानंतर किती सुंदर दिसतं आहे ते पहा। आणि मुख्य म्हणजे हे सुंदर दिसावं म्हणून तर करतातच, पण सपोज जर एखाद्याने त्याच्यात हायगाई केली किंवा कट केलं नाही ना तर त्याला फाईन आहे। तो फाईन वाचवण्यासाठी तरी आपल्याला करावंच लागतं। हे कदाचित ह्या एजन्सीनी ह्या दोन्ही बंगल्यांचं कॉन्टॅक्ट घेतलेला असेल आणि हा हे जे गवत साठलेलं आहे कट झालेलं आहे ते अशा गाडीमध्ये भरून घेऊन जातात। ते कडेचं जे फिनिशिंगचं असतं ते असं मॅन्युअल कट करतात। आपण पुढे जाऊन किंवा आपल्या जवळ तो आला म्हणजे मी दाखवेन। असं साठलेलं खाली त्या मशीनमध्येच साठलेले असे बॉक्स आहेत, त्या बॉक्समध्ये साठलेलं त्या ऑरेंज ड्रममध्ये भरलेलं आहे आणि त्या ड्रममध्ये भरल्यानंतर एकत्र करून मग पुन्हा असं ह्या इकडे गाडीत टाकलं जातं। तर तिकडे ऑरेंज ड्रम आहे ना तिथे साठवून टाकलेलं आहे। साधारण 4 जण इथे काम करतात, 2 आतमध्ये एक गेला, हा एक, हा कडेचं पास असं स्टार्ट करत आहे। म्हणजे जे फिनिशिंग येईल ना आणि साधं ब्लेड जे आहे ना ते वायर आहे साधी, मी कदाचित तुम्हाला नंतर केव्हा तरी दाखवेल। हे ब्लेड वगैरे काही नाही आहे, साधी वायर आहे। त्याच्या खाली एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये ते साठवतं।
साठवलं जातं आणि काही पसरलं जातं. आता हे असं आहे, हे इतकं वाढलेलं आहे पहा, दिसत असेल तुम्हाला तर बघा, हे इतकं वाढलेलं आहे. आणि हे वाढल्यानंतर मग असं दिसतं. आता हे सर्व कट होईल, सर्वच्या सर्व कट होईल. तर गाडीखाली असे बॉक्स आहेत, त्या बॉक्समध्ये हे साठलं जातं. आणि मागचं जे वाहन आहे त्याच्यामध्ये त्यांचं त्या गाड्या आणि इन्स्ट्रुमेंट वगैरे ठेवलं जातं. पुढे हा कचरा आणि ड्रायव्हर आणि कामगार इथे बसू शकतात. आता हे जे आहे ना कचरा, हा कसा साफ होतोय ते पहा. सर्व रस्त्याच्या कडेचा कचरा हा सर्व साफ केला जातो. हवेच्या प्रेशरने हे साफ होईल. आपल्याकडे जसं आपण खराटा वापरतो तर हा अमेरिकन खराटा म्हणूयात आपण याला. हे एजन्सीला द्यायचं म्हणजे ह्याचे चार्जेस हॉरिबल असतात. आता आम्ही आमच्या घराचे जे लॉन कट करतो तर मी इकडे US आल्यानंतर मी स्वतःच करतो म्हणा, पण इतर वेळेला माझा मुलगा करत असतो. नाहीतर यांचे चार्जेस $80-90 वगैरे काहीतरी आहे. मे बी मला नक्की माहिती नाही, हे डॉलरचं गणित मला कळलं नाही आणि मी कळूनही घेणार नाही आहे. पण साधारण 80-82 रुपये म्हणजे $1. हे सर्व ह्या हवेच्या प्रेशरने निघून जाईल आणि चकचकीत क्लीन दिसेल बा रस्ता. चला व्हिडिओ तरी हाय.